वाटला पाहिजे हो, खूप साथ दिले असं वाटलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या बाबांनी. आणि एक सांगतो हा, हे आंदोलन जरा कडक होणार आहे म्हणून सांगतो बरं का. मी असलो नसलो एखाद्या वेळेस, कारण हे आंदोलन मोठं होणार, खूप मोठं होणार, खूप मोठं होणार. अंतराळातल्या लोकांना पण नसणार का, लई काठ्या झाल्या, लई रक्त सांडल्या लोकांनी आपल्यासाठी. लई अडचण आणल्या सरकारनं सुद्धा बरं का त्यांना. मी सांगा ना एखाद दिवशी, आज नाही सांगा, तुम्हाला कळत तर नाही काय अडचणी आणल्या. साधे साधे अडचणी आणल्या त्यांना. मला तर सांगता सांगता थांबलो घेतो ना, वेळ आल्यावर सांगतो का. अंतरवाडीतल्या मराठ्यांनी आंदोलनाला साथ दिली म्हणून हे महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित नाहीये. इतका त्रास दिला ह्या गावकऱ्यांना सरकारने, जाणून बुजून का. हे रक्त सांगते तुमच्यासाठी म्हणून तो शब्द वापरला. हे आंदोलन मोठं होणार. जर काही जीवाचं बरं वाटत झालं तर का उपोषण केलेत ना, म्हणून आता तो उठायत नाही ना 15 दिवस उपोषण मला. म्हणून सांगतो, मी असलं नसलं तरी आंतरवाडीतल्या लोकांना मराठ्यांना सांभाळा, कारण त्यांनी लय रक्त सांगितलं आपल्या. माया भावल्या रक्ताच्या थावल्यात भिजल्या बरं का, कोण नाही भिजत बरं का कोणासाठी, रक्ताच्या थावल्यात भिजल्या. असू द्या आमच्यात काही मतभेदवाद असू द्या, आम्ही ते सोडून देऊ नाही सोडून देऊ, पण शेवटी त्यांनी या जातीसाठी रक्त सांडलंय. त्या अंतरवाडी गावकऱ्यांना विसरू नका, कधीच विसरू नका त्यांना, कारण त्यांनी काम सोडून दिले. मी तर आमचा माणूस आहे, मला काल माहित झाला, आता माहित नव्हतं कचरे म्हणून, माहित नव्हता मला, माहित नव्हतं. ते ऊस लावायला आणला होता तू, मला माहित नाही, काल माहित झालं. बेन आणलं होतं ऊस लावायला, चांगलं बेन होतं, ते बेन नव्हतं. त्याने ऊस लावायला आणला कचऱ्या पाटलानी, आणि इकडं झाला आंदोलन. मुळ्यातच ऊस उगला, ऊस लावायचं बरं होऊन गेला, मुळ्यातच उगला तसा तसा. हे मोठे पण नाही, त्या माणसाने नाही सांगितलं आम्हाला, हे मोठे पण नाही सांगायला. गाव थोडं झिजलं, मार खाल्ला, रक्त सांडलं, त्याला विसरायचं. हे बघा, जे समाजावर